आज सकाळच्या परी उठल्याच मला गाडी धुवायचं काम आलं. तर गाडी धुवायचं काम आलं म्हणजे त्याला फतीशी कस तर केलीच पाहिजे. पटाक दिवशी कामाला लागलो. अशी गाडी धुतली की डायरेक्ट चमकायला लागली. माझं तोंड पण क्लिअर दिसायला लागलं. आता गाडी धुवून झाली. आता होती माझी बारी. 1 2 3 पटाक दिवशी आवरलं. मी डायरेक्ट गावात आलो. गावात आल्याला मी गेलो मंदिरात, देवाचं दर्शन घेतलं आणि तिथनं बाहेर आलो. तेवढ्या शेम्या म्हणला की आपल्याला जायचंय पुंजला कशाला तर आम्हाला होतं आयशाला सोडायला. शूटरच्या संपल्यात सुट्टे, त्यामुळे ते चालले आता पुण्याला. त्याला सोडाय आम्ही आलो पुंजत बरं का. पुंजमध्ये आलो डायरेक्ट आम्ही हायवेवरती. इथे येऊन वाट बघत बसलो गाड्यांची. लय उशीर वाट बघितली पण गाडी काय घालून नाही. इथे बसून हायवेवरच्या बऱ्याच गाड्या मी मोजून टाकल्या. बारक्यापासून मोठ्या होतं सगळ्या गाड्या मोजून टाकल्या. तुम्हाला जर ऐकायचं असेल किती गाड्या गेल्या तर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. मी तुम्हाला आकडा सांगतो बरं का. इथं काय गाडी घालून नाही, त्यामुळे आम्ही चाललो पुढच्या स्टॉपवर. आता म्हणलं पुढच्या स्टॉपवर जाऊन तरी गाडी एखादी गावल. इथे येऊन पण परत उशीर वाट बघितली पण गाडी काय आम्हाला गावली नाही. एक गाडी थांबली, ती पण काय आपल्या स्पॉटकडे जाणार नव्हती. शूटर म्हणलं असं सकाळच्या पारी कोणाचं तोंड बघितलं ती काय कळना गाड्या. आता शेवटचा ट्राय म्हणून आम्ही चाललोय पुढच्या स्टॉपवर. इथं आल्याच आम्हाला गाडी गावली. गाड्याचा लेकट डायरेक्ट चमकला. आनंद काय गगनाचा मावेला. त्याला बाय बाय केलं ना आम्ही डायरेक्ट चाललो घरी आल्याला जयावर गेलो मी डायरेक्ट खिंडीव. कारण इथं आमच्या इथं वातावरण झालं एकदम महाबळेश्वर मध्ये आले असलं खतरनाक वातावरण की नाच करणार. तिथं आम्ही डायरेक्ट गावात आलो. बाबूराव चालला कामावर. त्याला म्हणलं थांब जरा नायट्रोजन द्या आम्हाला. नायट्रोजनचा काहीतरी प्रयोग करावा म्हणून आम्ही नायट्रोजन घेतले एका बाटलीमध्ये बरं का. ज्या बाटलीत नायट्रोजन घेतले आणि त्या बाटलीच्या कमेंट सेक्शन मध्ये मला नाव कळवा बरं का. त्या बाटलीमध्ये नायट्रोजन भरलं खरं पण ती बाटली पिचकली, म्हणजे त्याला डायरेक्ट होलच पडला. ती काय फुटलीच नाही. त्यामुळे आमचं एक्सपेरिमेंट बघा फ्लॉपच झालं. तुम्हाला जर हा एक्सपेरिमेंट बघायचा असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपण ह्याच्या एक व्हिडिओ 100% काढू बरं का. आता बराच उशीर इथं बसलो. तिथं आपण डायरेक्ट गेलो मालगाव मध्ये, कारण मला इथनं पीठ आणायचं होतं. इथनं पीठ घेतलं बराच अंधार झाला, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन बारक्या शूटरने बघा हे कुरकुऱ्याचा पुडा घेतलेला. ह्या गाड्याचं असलं लक्ष चमकलं की ह्या डायरेक्ट ह्यात गाड्याला भेटलो. 5 रुपयाच्या पुड्यामध्ये 50 रुपयाचा फायदा झाला. तर ह्या गोष्टी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.